टॉस जिंकला मान संघानं. निर्णय घेतला प्रथमतः फिल्डिंग करण्याचा. आमंत्रण दिलं मैदानाच्या मध्ये प्रथमतः रायझिंग स्टार पिरंगुट या संघाला फलंदाजी करण्याचं. मैदानाच्या आतमध्ये निश्चितच आपण पाहतोय लागोपाठचे 2 चेंडू. पहिला चेंडू डॉट, दुसऱ्या चेंडूवर एक सिंगल. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय पहिला चेंडू डॉट, दुसऱ्या चेंडूवर एक सिंगल, तिसरा चेंडू पुन्हा एकदा डॉट. या सामन्यामध्ये मान संघाकडून काहीशी वेगळी गोलंदाजीची आखणी आपल्याला पाहायला मिळते. पहिल्या षटकासाठी रविभाऊ बोडके गोलंदाजीच्या मार्गावरती आलेत. मैदानाच्या आतमध्ये पहिल्या 3 चेंडूवरती फक्त एक धाव खर्च केली. श्रवण पवळे यावेळी सफल झालाय. क्रीजचा पुरेपूर वापर. चेंडू डीप फाईन लेग मध्ये पोहोचेल सीमा पार. श्रवण पवळेच्या बॅट मधून दणदणीत चौकार. 4 धावा. स्पर्धेच्या निमित्तानं या उद्योजक, क्रिकेट खेळाची प्रचंड आवड आणि वेळ असलेले प्रवीण दादा सावळे आणि अनिकेत दादा फाले यांचं शुभागमन मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत आहे. चौकारानं धावफलक मैदानाच्या पुढे गेले. 5 धावा बिनगड्याच्या मोबदल्यामध्ये पाहायला मिळत आहेत. यावेळेस देखील चप्पल उंकळण्याचा प्रयत्न. इथे मात्र बॅटची कडा. तू शेर है तो मैं भी सव्वा शेर हूं. मैदानाच्या आतमध्ये चौकारानंतर मोठं कमबॅक. विकेट. धक्का क्रमांक पहिला. फलंदाज बाद. Rohan. मान संघाचा या अगोदरचा सामना मित्रांनो जर आपण पाहिला तर 6 चेंडू 7 धावेंचा सामना शेवटच्या बॉलवरती गेला. एक चेंडू 1 धावेची गरज असताना मान संघानं त्या मॅच मध्ये बाजी मारली. दरम्यान सकाळी फेरीतील मान संघाचा दुसरा सामना पिरंगुट संघ पहिला सामना मैदानाच्या आतमध्ये या कासारसाई करंडकामध्ये खेळतोय. रायझिंग स्टार पिरंगुट या संघाबद्दल देखील खऱ्या अर्थानं बरीचशी बातचीत चर्चा केली जाईल. दरम्यान गोलंदाज पुन्हा एकदा. पहिला चेंडू मैदानाच्या आतमध्ये मंगेश बलकवडे नवीन फलंदाज. या संघाचा मजबूत कणा म्हणून खऱ्या अर्थानं ज्या खेळाडूची ओळख. मंगेशच्या बॅट मधून चेंडू डीप थर्ड मॅन मध्ये ट्रॅव्हल झाला. पहिलं षटक संपलं गेलंय. धावफलकावरती एका विकेटच्या मोबदल्यामध्ये 7 धावा ज्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. नेरे करंडक 2024 ही स्पर्धा आपण मागच्या महिन्यामध्ये खऱ्या अर्थाने याच मैदानावरती पाहिली. नेरे करंडक या स्पर्धेमध्ये रायझिंग स्टार पिरंगुट हा संघ मेगा फायनल पर्यंत पोहोचला. निश्चितच या स्पर्धेचा त्या मैदानावरती तर नेरेच्या स्पर्धेमध्ये उपविजेता राहिला आणि मंगेश बलकवडे हा खेळाडू खऱ्या अर्थानं मॅन ऑफ द सिरीजचा मानकरी ठरताना आपण पाहिला. कित्येक मोठमोठे विक्रम या मैदानावरती खऱ्या अर्थानं जे रायझिंग स्टार पिरंगुट या संघाच्या नावावरती आहेत. दुसऱ्या बाजूने मानदेव क्रिकेट क्लब मान या संघाने देखील एक दमदार सुरुवात या स्पर्धेमध्ये केली. बेस्ट विरुद्ध बेस्ट अशा प्रकारची लढत मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे. सवय पुन्हा एकदा मैदानामध्ये निलेशांना मोहिते आपण पाहतोय. डबल विकेट मेडन या अगोदर हाताळले. षटक आणि या दरम्यान पहिल्याच बॉलवरती स्पर्शत गोळे ची मोठी विकेट. क्रॉस बॅटेड स्लॉग स्वीपचा फटका खेळला परंतु डीप मिड विकेट मध्ये जयेश पवार इज द मॅन. कुठल्याही प्रकारची चूक तो करणार नाही. टिपला गेलाय सुंदर झेल. धक्का क्रमांक 2 स्पर्शत गोळे बॅक टू द पवेलियन.
7 धावा. 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये नवीन फलंदाज अथर्व पवळे, विकेट टेकर गोलंदाज, विकेट टू विकेट गोलंदाजी करणारे निलेश अण्णा मोहिते. कुठल्याही कंडिशन मध्ये सामना असू द्या, मैदानाच्या आतमध्ये निश्चितच सातत्यानं एक दर्जेदार गोलंदाजी या गोलंदाजाची असते. दरम्यान बॅटची बाहेरील बाजूची कडा, शॉर्ट थर्ड मॅनला प्रतीक वाबळेची फेकी जोरदार, एक सिंगल धाव या चेंडूवरती येते. पहिल्या सामन्यासाठी निश्चितच प्रतीक वाबळे हा खेळाडू आपल्याला अनअवेलेबल पाहायला मिळाला. निश्चितच मैदानामध्ये या सामन्यासाठी तो जरूर षटक हाताळताना आपल्याला पाहायला मिळेल. 2 गडी बाद 8 धावा. मैदानाच्या आतमध्ये पहिल्या चेंडूवरती विकेट आल्यानंतर काहीस शांत वातावरण रायझिंग स्टार पिरंगुट या संघाच्या डगआउट मध्ये आपल्याला पाहायला मिळते. परत एकदा यावेळेस देखील आक्रमणाचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक चेंडूच्या मागे, डायरेक्ट हिटची गरज. निखिल वेगवान फेकी करतायत परंतु स्टंप जरूर मिस होत आहेत. मैदानामध्ये एक सिंगल धाव. 2 गडी बाद 9 धावा रोफलकावरती आहेत. एक आखीव रेखीव स्वरूपाचं आयोजन नियोजन. कासारसाई करंडक या स्पर्धेचे प्रमुख आयोजक वैभव उर्फ सोन्या शेठ झरे यांचं आगमन मनापासून स्वागत आहे. दरम्यान पुन्हा एकदा बॅटची बाहेरील बाजूची कडा, शॉर्ट थर्ड मॅनला इथे प्रतीक वाबळे. चेंडू अडवतोय मैदानाच्या आतमध्ये. 2 गडी बाद 10 धावा जे धावफलकावरती आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत. पहिल्या 2 षटकांमध्ये पॉवर प्लेची षटकं आहे आणि या पॉवर प्लेच्या षटकांमध्ये मित्रांनो ज्या मैदानावरती हायेस्ट टोटल जर तुम्ही मला प्रश्न विचारला तर पॉवर प्लेच्या या 2 षटकांमध्ये ज्या मैदानावरती या अगोदरचे मोठमोठे विक्रम आहेत. 54 धावा या अगोदर नेरे करंडकामध्ये आपण या मैदानावरती पॉवर प्ले मध्ये होताना पाहिल्यात. सातत्यानं फलंदाजांसाठी नंदनवर असणारी ही खेळपट्टी, गोलंदाजांचा कर्दनकाळ असणारी ही खेळपट्टी आज मात्र आपण पाहतोय मान संघाच्या गोलंदाजीच्या प्रेमात पडलीये. परंतु यावेळेस रिव्हरचा फटका, प्रतीक वाबळे, वा वा व्हाट अ कॅच, कॅच ऑफ द मॅच. डीप थर्ड मॅन, शॉर्ट थर्ड मॅनला तैनात आहे. मैदानाच्या आतमध्ये पहिल्या अटेम्प्ट मध्ये चेंडूचा वेग कमी केलाय, तदनंतर चेंडू निसटला परंतु पुन्हा ते स्वतःला सावरलं आणि टिपला. एक सुंदर झेल. फलंदाज मैदानाच्या आतमध्ये बाद. थँक्यू डीजे. 3 गडी बाद धावफलकावरती केवळ आणि केवळ 11 धावा ज्या मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. प्रतीक वाबळे काय कमालीचा झेल टिपलाय. निश्चितच बराचसा अवघड हा झेल मित्रांनो होता. प्रतीक वाबळे हा खेळाडू जर पाहिला तर सातत्यानं उजव्या शैलीनं खेळ साकारणारा खेळाडू आहे, परंतु डावकुऱ्या हातानं त्यानं हा कॅच कॅरी केला. त्यामुळे निश्चितच कौतुक या खेळाडूचं जरूर केलं जाईल. सकाळच्या सत्रामध्ये खर तर तो कॉलेजमध्ये होता, कॉलेजमध्ये तो परीक्षा सुरू आहे. निश्चितच तो पेपर देऊन मैदानावरती आपल्या गावाच्या आणि आपल्या संघाच्या नावासाठी योगदान देण्यासाठी उपस्थित झालाय. दरम्यानच्या काळामध्ये धोपलकावरती आपण पाहतोय 12 चेंडूंच्या अखेरीस 3 गडी बाद 11 धावा. षटक क्रमांक 3 पुन्हा एकदा रविभाऊ बोडके गोलंदाजी मार्कवरती. ज्या प्रकारे त्यांनी सुरुवात केली पहिल्या षटकामध्ये, त्यामुळे निश्चितच आणखीन एक षटक रविभाऊ त्याच एंड हाताळतायत ज्या एंडने त्यांनी पहिले षटक हाताळलं. मैदानाच्या आतमध्ये गोलंदाज रविभाऊ बोडके, तर समोरच्या बाजूला मंगेश बलकवडे. या मैदानावरती वर्चस्व गाजवणारा मंगेश विरुद्ध रविभाऊ बोडके. हलक्या हाताने चेंडू कट करण्याचा प्रयत्न, शॉर्ट थर्ड मॅन मध्ये संतोष यांच्याकडून चेंडू निसटतोय. तदनंतर एक सिंगल धाव जी यशस्वीरित्या धावून पूर्ण होईल. या स्पर्धेच्या निमित्तानं खऱ्या अर्थानं ज्यांचं नुकताच शुभागमन झालेलं आहे, ज्या संघानं खरं तर या स्पर्धेमध्ये दिवस क्रमांक 1 गाजवला. दरम्यान पुढचा सभा त्यावेळेस मात्र गॅप शोधलाय. जयेश पवार, प्रसन्न ओझरकर 2 फिल्डर धावतायत. पाठलाग सुरू आहे. पायाच्या साह्याने चेंडू फील्ड करण्याचा प्रयत्न, परंतु अंतिम क्षणी चेंडू झालाय फरार. सीमारेषेच्या आरपार. धावा मिळतील 4. येतोय चौकार. निश्चितच मावळ तालुक्यातील नामवंत संघ माणुसकी वर्सेस दिवड, ज्या संघानं या स्पर्धेतील दिवस क्रमांक 1 गाजवलाय, बक्षीस पात्र फेरीमध्ये पोहोचलेत.
त्या संघाचे संघ नायक किंवा उद्योजक अष्टपैलू खेळाडू शिखरदादा साठे यांचं शुभागमन, त्याचप्रमाणे महेंद्रप्पा सावळे यांचं देखील शुभागमन होत आहे. मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत आहे. फुलर रेंजचा बॉल ड्राईव्ह केला मैदानामध्ये, मिड ऑफ मधून चेंडू लॉंग ऑफ मध्ये पोहोचला. वीरू अण्णा मोहिते यांच्याकडून निश्चितच इथे चेंडू दूरवरती राहिलाय. मैदानाच्या आतमध्ये चेंडू सीमारेषेच्या बाहेर, चौकार. तीन गडी बाद, 20 धावा मैदानामध्ये धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. पहिल्या चेंडूवर सिंगल आल्यानंतर मंथन पवळे या खेळाडूची फलंदाजी आपण पाहतोय. निश्चितच लागोपाठचे 2 चौकार त्याच्या बॅट मधून आपल्याला पाहायला मिळालेत. प्रेक्षक गॅलरीज मध्ये जरी आपण पाहिलं तर निश्चितच प्रेक्षकांची गर्दी या स्पर्धेसाठी पाहायला मिळते. दरम्यान हलका तर चेंडू कट केलाय निखिल पॉइंट मध्ये. इथे चेंडूनं दिशा घेत बदलली आहे आणि आपण पाहतोय लागोपाठचा 3रा चौकार जो मंथन पवळेच्या बॅट मधून. चोवीस धावा 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये मैदानाच्या आतमध्ये दफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. षटक क्रमांक आपण पाहतोय 3ऱ्या क्रमांकाचं. लागोपाठचे 3 चौकार थोडीशी बातचीत मयूर आणि रविभाऊ यांच्यामध्ये होते. मैदानाच्या आतमध्ये मंथन पवळीनं मात्र प्रभावित केलंय. पहिल्या 3 चेंडूवरती 3 चौकार त्यानं मात्र खेळलेत. 3ही चौकार जे वेगवेगळ्या दिशेमध्ये, यावेळेस मात्र डिफेन्सिव्ह मोड जो मंथनचा पाहायला मिळेल. मैदानाच्या आतमध्ये डॉट चेंडू, 3 गडी बाद, 24 धावा ज्या दफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. आतापर्यंत या षटकामध्ये 3 चौकार 1 सिंगल अशा 13 धावा आल्यात. पाहूया शेवटचा बॉल. यावेळेस देखील कट करण्याचा प्रयत्न. डॉट चेंडू मैदानाच्या आतमध्ये. षटक संपलं जाईल ते 3ऱ्या क्रमांकाचं. 3 गडी बाद, 24 धावा. माझी बांगडी मैदानाच्या आतमध्ये 18 चेंडूंचा डाव संपल्यानंतर दफलकावरती 3 गडी बाद, धावा आहेत त्या 24. षटक क्रमांक 4 घेऊन प्रतीक वाबळे हा गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजच्या मार्कवरती येईल. स्पर्धेच्या निमित्तानं आपण पाहतोय ज्या संघानं या स्पर्धेचा 2रा दिवस गाजवला, मुळशी असोसिएशन हा अंतर्गत पहिला दिवस निश्चितच आपण पाहिला. श्री काळभैरवनाथ क्रिकेट क्लब मारुंजी या संघाचे संघ नायक दत्ता लांडे यांचं शुभागमन होतोय. मनापासून स्वागत आहे. त्याचप्रमाणे मावळ तालुक्यातील उत्कृष्ट अष्टपैलू खेळाडू आमचे परममित्र उमेशजी तावरे यांचं आगमन होते. मनापासून स्वागत आहे. क्रिकेट या खेळाचे असणारे दर्दी प्रेक्षक निश्चितच कासारसाई करंडकासाठी गर्दी करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. या स्पर्धेचा उद्या मेगा फायनलचा दिवस. निश्चितच या मैदानावरती आपण पाहणार आहोत प्रेक्षकांची तुडुंब गर्दी उद्याच्या दिवसामध्ये देखील होणार आहे. परंतु तत्पूर्वी आजचा दिवस कुठला संघ गाजवेल त्यावरती प्रश्नचिन्ह जरूर आहे. पहिला दिवस माणुसकीवारी जिवड, दिवस क्रमांक 2 श्री काळभैरवनाथ क्रिकेट क्लब मारुंजी, दिवस क्रमांक 3 यजमान मुळशी सम्राट क्रिकेट क्लब कासरसाई, दिवस क्रमांक 4 मध्ये म्हाळुंगे क्रिकेट क्लब. तर दिवस क्रमांक आजचा 5वा हा कुठला संघ गाजवेल ते मात्र आपण पाहणार आहोत. दरम्यानचा हा चेंडू पुन्हा एकदा प्रतीक वाबळेनं पहिला चेंडू कमी गतीनं फेकलाय. स्पेल थोडीशी निश्चितच निलेश अण्णा यांच्याकडून होते. तदनंतर 2 धावा या चेंडूवरती येतील आणि या 2 धावेनं अपलक पुढे जाईल. मैदानाच्या आतमध्ये स्कोर कार्ड कडे जर आपण नजर टाकली तर 3 विकेटच्या मोबदल्यामध्ये 26 धावा धावफलकावरती आहेत.
26 धावा धावफलकावरती मंगेश बलकवडे मैदानाच्या आतमध्ये 6 चेंडू आणि 7 धावेंवरती खेळतोय. या डावातील अजूनही आपण पाहतोय 10 चेंडूंचा खेळ शिल्लक. पुन्हा एकदा प्रतीक वाबळे, यावेळेस मात्र मंगेश बलकवड्याच्या बॅट मधून हाय अँड हँडसम कासरसाई करंडकाचा दमदार षटकार, 6 धावा. तीन गडी बाद 32 धावा. मुळशी तालुक्याचा सूर्यकुमार यादव म्हणून खऱ्या अर्थानं ज्या खेळाडूला संबोधलं गेलं तो मंगेश बलकवडे. ऑफ स्टंपला शपल होऊन ज्या प्रकारचे फटके तो मैदानामध्ये सजवतो, निश्चितच क्रिकेटचं सौंदर्य मात्र त्या फटक्यांमध्ये आपल्याला पाहायला मिळतं. षटकार मैदानामध्ये आलाय, धावफलकावरती धावा आहेत त्यात 32. 3 विकेटच्या मोबदल्यामध्ये प्रतीक वाबळेला आपल्या संघासाठी कमबॅक करावं लागेल. यावेळी चेंडू हवेत, कमबॅकची निश्चितच रणशिंग फुंकलं गेलंय. क्षेत्ररक्षक मयूर यष्टांच्या पाठीमागून. यावेळेस मात्र मोठी चूक मैदानाच्या आतमध्ये होते. उंच आकाशामध्ये चेंडू गेला. सूर्याची किरण जर आपण पाहिलं निश्चितच बोर डोक्यावरती सूर्य आलेला आहे. दुपारच्या सत्रामध्ये ते थोडस अवघड होत असतं. ज्यावेळेस चेंडू उंच आकाशामध्ये जातात त्यावेळेस मात्र सूर्याची किरण ज्यावेळी डोळ्यावरती चमकतात, थोड्या सेकंदासाठी थोड्या क्षणासाठी आपली नजर चेंडूवरतून हटते, त्यावेळेस मात्र अशा प्रकारचे कॅचेस ड्रॉप होतात. परंतु ते टिपणं देखील गरजेचं आहे. मैदानामध्ये 33 धावा 3 विकेटच्या मोबदल्यामध्ये षटक देखील सुरू आहे 4थ्या क्रमांकाचं. प्रतीक तयार पुन्हा एकदा. हो हो हो, यावेळेस मात्र मैदानाच्या आतमध्ये हलका हाताने टॅप करण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षणाचं जाळं जर आपण पाहिलं या षटकामध्ये बॅकवर्ड स्क्वेअर लेग मध्ये जयेश पवार पाहायला मिळतील. डीप मिड विकेटला निलेश यांना मोहिते आहेत. वाईडिश लॉंग मध्ये संतोष शेळके पाहायला मिळतात. लॉंग ऑफ मध्ये आपण पाहतोय अनिकेत आहेत. डीप कव्हरला त्या ठिकाणी निश्चितच आपण पाहतोय क्षेत्ररक्षक तैनात आहेत. दरम्यान यावेळेचा चेंडू हवेत, पुन्हा एकदा उंच आकाशामध्ये वाऱ्याचा वेग प्रचंड त्या दिशेला धावतोय आणि त्या वाऱ्यासोबतच चेंडू जाऊन पोहोचलाय सीमा पार. षटक क्रमांक 4च्या शेवटच्या बॉलवरती टोलेजंग षटकार. धावफलकावरती धावा आहेत त्या 3 गडी बाद 39 धावा. Exclusive Amit RD. मैदानाच्या आतमध्ये 4 षटकांच्या अखेरीस 39 धावा धावफलकावरती आहेत. शेवटचे 6 चेंडू, अखेरचं अंतिम षटक. सामन्यातील नायक आणि खलनायक ठरवणार हे अंतिम षटक हाताळण्यासाठी गोलंदाजीच्या मार्कवरती गोलंदाज प्रसन्न उजरकर सज्ज होत आहेत. मागच्या सामन्यामध्ये संघाला विजयाच्या उंबरठ्यावरती नेऊन ठेवणारी फलंदाजी केली. अंतिम षटकामध्ये जरूर पास झाले, परंतु संघातील इतर खेळाडूंनी ती जबाबदारी पार करत विजय पताका पटकावत पहिल्या सामन्यामध्ये मात्र 2 गुण आपल्या नावावरती जरूर केले. साखळी फेरीतील मानसंघाचा हा दुसरा सामना. पुढचा बॉल, पहिला चेंडू मंगेश बलकवडे लिफ्ट करेल, सोडून देईल उजव्या यष्टीच्या खूपसा बाहेर. मुख्य पंच विनोद जाधव सरांचा इशारा, हा चेंडू वाईड. ICC नियम क्रमांक 25 मैदानाच्या आतमध्ये लागू होईल. एक अतिरिक्त धाव धावफलकावरती वाढेल. 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर निश्चितच 39 होत्या, एक अतिरिक्त धाव आली. 40 धावा 10च्या सरासरीने पाहायला मिळत आहेत. यावेळेस हेलिकॉप्टर उडवलाय, लँड होईल थेट एका टप्प्यावर सीमारेषेच्या आरपार. फरार पूर्ण चौकार. तीन गडी बाद 44 धावा धावफलकावरती आहेत. मंगेश बलकवडे कित्येक काळ मुळशी तालुक्याचे क्रिकेट गाजवणारा खेळाडू. फिरंगुटचं नाव खऱ्या अर्थानं
तमाम मुळशी तालुक्यामध्ये मोठं करण्यामध्ये मोठं योगदान या खेळाडूचं जे सातत्यानं आपण पाहिलंय. क्षेत्ररक्षणाचं जाळं जर आपण पाहिलं मैदानाच्या आतमध्ये, डीप स्क्वेअर लेग मध्ये आपल्याला शुभम माने क्षेत्ररक्षण करताना पाहायला मिळतील. डीप मिड विकेट मध्ये निलेश अण्णा मोहिते, लॉंग ऑन मध्ये प्रतीक वाबळे, लॉंग ऑफला जयेश. हो, यावेळेस मात्र ब्लॉक ऑल स्वरूपाचा जबरदस्त चेंडू मैदानाच्या आतमध्ये टॉट येतोय. पहिल्या बॉलवर जरूर चौकार आला, परंतु ज्या प्रकारे आपण उल्लेख करत असतो बेस्ट विरुद्ध बेस्ट, अशा प्रकारच्या लढती आपण सातत्यानं मैदानावरती पाहतो. एका चेंडूवरती जर बॅटर त्या ठिकाणी हवी ठरत असेल तर दुसऱ्या बॉलवरती गोलंदाज देखील कमबॅक करतात. कित्येक वेळा मुळशी तालुक्यामध्ये एकमेकांचे आमने सामने खेळणारे हे खेळाडू पुढे सरसावत खेळण्याचा प्रयत्न, मंगेश पुन्हा एकदा बीट होतोय. अशा प्रकारच्या चेंडूवरती कित्येकदा मंगेशला आपण पाहिले मोठे फटके खेळताना, परंतु इथे डॉट चेंडू येतोय. छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण नेरेच्या या भव्यदेव मैदानावरती कासरसाई करंडक 2024 या स्पर्धेचं एक आखीवरेखी स्वरूपाचं आयोजन. हो, यावेळेस देखील काय गोलंदाजी मैदानामध्ये होते. प्रसन्न ओझरकर पूर्णपणे मंगेश वलकवडेला आपल्या जागेवरती उभं करून ठेवलंय. लागोपाठचा तिसरा चेंडू डॉट. जरूर पहिल्या बॉलवर चौकार आलाय, परंतु कमबॅक कशा प्रकारे करायचंय या खेळाडूला जरूर ठाऊक आहे. हो, यावेळेस देखील गरगर फिरणारा चेंडू, विकेट किपर देखील मैदानाच्या आतमध्ये बीट झालेत. एक धाव तर लिलश्रीचा प्रयत्न. भाऊ चेंडूची फेकी मैदानामध्ये करतील लेग बायच्या स्वरूपात. मुख्य पंच कळवत आहेत त्या ठिकाणी 2 धावा या चेंडूवरती येत आहेत. टप्पा पडल्यानंतर बाहेरील बाजूस वळण घेणारा हा चेंडू आपण पाहिला मैदानाच्या आतमध्ये. सिमेंटच्या खेळपट्टीवरती देखील खऱ्या अर्थानं चेंडू टर्न करण्याची क्षमता प्रसन्न ओझरकर या गोलंदाजाकडे आहे. पुढचा बॉल पुन्हा एकदा मंगेश स्ट्रायकर एंडला. हो, यावेळेस उंच आकाशामध्ये चेंडू, आकाशाला गवस निघालत चेंडू मात्र जाऊन पोहोचलाय सीमारेषेच्या अगदी बाहेर. कासरसाई करंडकाला सलामी देणारा एक खणखणीत षटकार, 6 धावा. पहिला डाव संपल्यानंतर आपण पाहिलं धावफलकावरती 52 धावा टार्गेट, आव्हान, लक्ष. मांडवी क्रिकेट क्लब मान संघाला 30 चेंडू आणि 53 धावांचं हे आव्हान मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे. या आव्हानाचा कशा प्रकारे पाठलाग मैदानाच्या आतमध्ये केला जाईल निश्चितच आपण या ठिकाणी पाहणार आहोत. दरम्यान आपण पाहतो इनिंग्स ब्रेक्स जरूर होतोय. आमच्या कॅमेरामॅन सरांना विनंती करेल, निश्चितच प्रेक्षक गॅलरीज मध्ये देखील आलेले प्रेक्षक आपण देखील त्या ठिकाणी छायाचित्रित करायचे आहेत. आलेल्या संपूर्ण क्रीडा रसिकांचं पुन्हा एकदा या कासरसाई करंडकामध्ये मनापासून स्वागत आहे. स्पर्धेचे प्रमुख आयोजकांमध्ये जर आपण प्रामुख्याने उल्लेख केला तर प्रतापदादा शितोळे, त्याचप्रमाणे वैभव सोन्या शेठ झरे आणि अक्षयदादा शितोळे, त्याचबरोबर त्यांचा संपूर्ण मुळशी सम्राट क्रिकेट क्लब कासरसाई यांच्या माध्यमातून केले गेलेलं एक दर्जेदार आयोजन नियोजन. आणि या आयोजन नियोजनामध्ये खऱ्या अर्थानं प्रमुख भूमिका खेळाडूंची तर असतेच, त्याचबरोबर प्रेक्षक देखील खऱ्या अर्थानं या स्पर्धेमध्ये मोठ्या संख्येने उपस्थित राहत असतात. निश्चितच उद्याच्या दिवसामध्ये आपल्याला मावळ तालुक्यातील क्रीडा रसिक या मैदानावरती येताना पाहायला मिळतील. मुळशी तालुक्यातील कित्येक क्रीडा रसिक या मैदानावरती येताना खऱ्या अर्थानं पाहायला मिळतील. अगदीच ही स्पर्धा उद्या खरं संपेल, परंतु उद्या ही स्पर्धा संपल्यानंतर मध्ये 3 ते 4 दिवसांचा गॅप आहे. त्या गॅपमध्ये निश्चितच म्हाळुंगेची स्पर्धा सुरू, तदनंतर पुन्हा एकदा 19 एप्रिल पासून अखिल मारुंजी चषक या मैदानावरती संपन्न होताना आपल्याला पाहायला मिळेल. रविवारी ही स्पर्धा संपल्यानंतर खऱ्या अर्थानं जर तुम्ही बैलगाडा शौकीन असाल, बैलगाडा प्रेमी असाल तर नेरे गावातील खरं तर ग्रामदैवताच्या उत्सवाच्या निमित्तानं पलीकडच्या बाजूला जर आपण पाहिलं तर बैलगाडा घाटाचं कामकाज जे मोठ्या जोमात खऱ्या अर्थानं सुरू आहे. उद्यापासून उद्या खरं तर ही स्पर्धा संपल्यानंतर
सोमवारच्या दिवसामध्ये 15 तारखेला बैलगाडाचा भव्य चकडी स्पर्धा बैलगाडा घाट तुम्हाला जरूर त्या ठिकाणी पाहायला मिळेल. दरम्यान निश्चितच आमचे अमितजी भुजबळ सर खऱ्या अर्थानं प्रामुख्यानं बैलगाडा प्रेमी आहेत. मोठ्या संख्येने ते देखील आपल्या मित्रपरिवारासमवेत उपस्थित होणार आहेत. तुम्ही सर्वांनी देखील या. दरम्यान टॉस आपण या ठिकाणी करणार आहोत. यानंतरच्या सामन्याचा होईल टॉस. या नंतरचा पुढील सामना मॅच नंबर 5 जर आपण पाहिले तर निश्चितच असेल एका बाजूने गुरुदत्त क्रिकेट क्लब नेरे विरुद्ध बौद्ध स्पोर्ट क्लब. हा सामना 4 षटकांचा असणार याची नोंद घ्या. ताबडतोब टॉस साठी यायचे विनंती असेल. गुरुदत्त क्रिकेट क्लब नेरे विरुद्ध बौद्ध स्पोर्ट क्लब बौद्धन या दोन्ही संघांच्या संघनायकांना विनंती आहे टॉस साठी या. या सामन्याचा टॉस करण्यासाठी या उद्योजक श्री गुरु एंटरप्राइजेसचे सर्व प्रवीण शेठ सावळे आणि या उद्योजक अनिकेतजी फाले आपणास विनंती आहे. या नंतरच्या मॅचचा टॉस करण्यासाठी आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये या. त्या ठिकाणी टॉस केला जाईल. मान्यवरांच्या शुभ हस्ते इनिंग ब्रेक मध्ये आपण यानंतरच्या मॅचचा टॉस करत आहोत. दोन्ही संघांचे संघनायक टॉस साठी या. लगेचच आपण टॉस करतोय. मान्यवरांना देखील विनंती आहे आपण देखील टॉस साठी या. आपल्या शुभ हस्ते टॉस या ठिकाणी होईल. येस सर. नवीन चेंडू आतमध्ये द्या. या ठिकाणी यानंतरच्या मॅचचा टॉस आपण करणार आहोत. विनंती आहे कॅप्टन चला टॉस साठी या. जवळ मैदानाच्या आतमध्ये षटक क्रमांक पहिलं. पहिला बॉल पॉवर प्ले किंग शुभम मानेच्या बॅट मधून डीप कव्हरला चेंडू सीमारेषेच्या बाहेर. चौकार. ओम साईराम. कसं आहे साऊंड एकदाच लावायचा समोरच्याला गार करायचा. एवढा घाण आवाज सोडणार आहे ना नुसतं. या स्पर्धेचे असणारे मुख्य आयोजक वैभव शेठ झरे यांच्या शुभ हस्ते आपण पाहतोय टॉस या ठिकाणी होतोय. निश्चितच शिवरुद्र SRS ऑडिओ आपलं देखील मनापासून आभार. एक दर्जेदार आवाज या स्पर्धेला DJ यश याच्या माध्यमातून दिला जातोय. मनापासून हार्दिक आभार आहे. दरम्यानचा चेंडू डॉट बॉल आहे. चांगलं कमबॅक. मैदानाच्या आतमध्ये षटक क्रमांक 1 मध्ये गोलंदाज अथर्व पवळे आपण पाहतोय. पहिल्या बॉलवरती चौकार. तदनंतर डॉट चेंडू. यावेळेस देखील चेंडू हवे. क्षेत्ररक्षक मंथन पवळे च्या डोक्यावरतून चेंडू जाईल डीप एक्स्ट्रा कव्हर सीमारेषेच्या बाहेर. चौकार. 4 धावा. वाऱ्याचा प्रचंड वेग जो आपल्याला अनुभवायला मिळतोय. पश्चिमेकडून पूर्वेकडे वाहणारं वारं. मैदानाच्या आतमध्ये शुभम माने हा फलंदाज ऑफ साइडला खऱ्या अर्थानं ज्या दिशेनं वारं वाहतय त्याच दिशेनं फटकेबाजी करतोय. दरम्यानचा चेंडू रनआउटचा चान्स. फेकी वेगवान परंतु येथे डॉट बॉल. पहिल्या चेंडूवर चौकार. दुसरा चेंडू डॉट. तिसऱ्या चेंडूवर चौकार. चौथा चेंडू पुन्हा एकदा डॉट. मैदानाच्या आतमध्ये एक तेरी तो एक मेरी अशा प्रकारचं समीकरण सुरू आहे. आव्हान या खेळपट्टीवरती या मैदानावरती जर आपण विचार केला तर निश्चितच ऍव्हरेज टोटल आहे. परंतु त्या धावा लढण्यासाठी जरूर पुरेशा असणार आहेत. मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा एक धाव्या चेंडूवरती येते. या मैदानावरती या खेळपट्टीवरती मित्रांनो जर आपण विचार केला तर निश्चितच 5 ओव्हरमध्ये 60 ते 70 धावा या साधारणतः या मैदानावरती बनत असतात. 6 षटकांमध्ये 80+ धावा कित्येकदा आपण बनताना पाहतो.
हो हो, परत एकदा यावेळेसचा चेंडू देखील मैदानाच्या आतमध्ये डॉट चेंडू पाहायला मिळेल. या स्पर्धेतील मित्रांनो जर तुम्हाला मी हायेस्ट टोटल सांगितली तर निश्चितच लवळे संघ आणि त्यांच्या विरोधामध्ये खांबोली संघ या दोन संघांमध्ये कालच्या दिवसांमध्ये आपण सामना पाहिला. लवळे संघानं प्रथमतः फलंदाजी करत 5 ओव्हरमध्ये तब्बल 123 धावा उभारल्या होत्या. अशा प्रकारे मित्रांनो ही खेळपट्टी आहे, अशा प्रकारचे मैदान आहे. आउटफील्ड जर या मैदानाची आपण पाहिली तर अतिशय वेगवान आहे. गुरुदत्त क्रिकेट क्लब नेरे संघातील सर्व खेळाडूंचं, समस्त ग्रामस्थ मंडळी नेरे यांचा आम्ही मनापासून आभार जरूर व्यक्त करू. या स्पर्धेला खऱ्या अर्थाने एक दर्जेदार मैदान जे आपल्या माध्यमातून लाभलंय. गतवर्षी या तुलनेमध्ये या मित्रांनो मैदानाचे जर आपण पाहिले तर चांगल्या प्रकारे मशागत केली गेली. आउटफील्ड मध्ये देखील चांगल्या प्रकारे सुधार आहे. सिमेंटची विकेट सातत्यानं जी तमाम खेळाडूंना आवडत असते, सातत्यानं बॅटर्सच्या प्रेमात असणारी ही खेळपट्टी मैदानाच्या आतमध्ये मान संघानं दर्जेदार गोलंदाजी करत आपले इरादे जरूर स्पष्ट केले. आता फलंदाजी करण्याची वेळ. 24 चेंडू 44 धाव्यांची गरज. षटक क्रमांक 1 मध्ये आल्यात 9 धावा. षटक क्रमांक 2 मैदानाच्या आतमध्ये प्रवीण मसूरकर गोलंदाजीच्या मार्गावरती येत आहेत. मैदानाच्या आतमध्ये आपण जर पाहिलं तर रायझिंग स्टार पिरंगुट संघाकडून सातत्यानं गणेश कुराडे अनुभवी गोलंदाज आपल्याला गोलंदाजी करताना पाहायला मिळतात, परंतु त्याच्या अनुपस्थितीमध्ये प्रवीण मसूरकर हे देखील अनुभवी खेळाडू आहेत. या संघाची बांधणी करण्यामध्ये खऱ्या अर्थानं प्रामुख्यानं प्रवीण मसूरकर यांचा देखील मोलाचा वाटा आहे. मंगेश बलकवडे आणि खऱ्या अर्थानं गणेश कुराडे, प्रवीण मसूरकर हे 3 खेळाडू प्रामुख्याने जर पाहिलं तर या संघातील अनुभवी खेळाडू आहेत. तदनंतर इतर खेळाडू जर मित्रांनो आपण विचार केला तर अगदी 20, 21, 19च्या वयोगटातील असणारे सर्वच खेळाडू, सर्व युवा अष्टपैलू खेळाडू हा एक ताकदवर संघ आपल्याला पाहायला मिळतो. यावेळेस मात्र पुलर लेनचा बॉल मैदानाच्या आतमध्ये पंच कळवतात. विकेट, क्लीन बोल्ड, दांडी घेऊन प्रवीण मसूरकर ऍज अ पार्ट टाइमर बॉलर म्हणून ते मैदानावरती आले आणि प्रतिस्पर्धी संघाची मोठी विकेट मिळवली. फलंदाज शुभम बाज. नऊ धावा धावफलकावरती मैदानाच्या आतमध्ये एका गड्याच्या मोबदल्यामध्ये नवीन फलंदाज निलेश अण्णा मोहिते मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळत आहेत. सागर सर, बॉल किती झाले? 2 डॉट चेंडू आणि तदनंतर विकेट मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळाले. पहिला धक्का जो संघाला बसला शुभम बाद झालाय. त्यावेळेस पहिलाच बॉल निलेश मोहिते मात्र जबरदस्त स्क्वेअर कटचा हा फटका मैदानाच्या आतमध्ये जातोय, सीमा पार, चौकार. थँक्यू डीजे अथर्व. मैदानाच्या आतमध्ये निश्चितच एक चांगल्या दर्जाचा आवाज आपल्याला शिवरुद्र SRS ऑडिओ आणि त्याचबरोबर डीजे अथर्व मनापासून आभार आहे. हो, यावेळेस देखील मैदानाच्या आतमध्ये गुडघा टेकत जोरदार पद्धतीने बॅट फिरवली गेली, परंतु बॅटच्या रीच पासून दूरवरती ठेवलेला हा बॉल मैदानाच्या आतमध्ये
डॉट चेंडू पाहायला मिळेल. प्रवीण मसूरकर सातत्यानं या संघामध्ये मधल्या फळीमध्ये फलंदाजी करताना प्रवीण मसूरकर यांना आपण पाहतो, परंतु आज वेगळ्या रोल मध्ये आणि खऱ्या अर्थानं चांगल्या प्रकारचं कामकाज केलं गेलंय. फक्त आणि फक्त या ओव्हर मध्ये एक चौकार आलाय, बाकी डॉट बॉलचा मारा. प्रवीण मसूरकर आणि संपूर्ण टीम एका जागेवरती निश्चितच गोळा होऊन कौतुकाची थाप खऱ्या अर्थानं प्रवीण यांच्या पाठीवरती देताना जरूर पाहायला मिळते. दर्जेदार कामकाज मैदानामध्ये 12 चेंडूंच्या खेळीस धावफलकावरती धावा आहेत त्या. एक विकेटच्या मोबदल्यामध्ये 13 धावा. शेवटचे 18 चेंडू जिंकण्यासाठी 40 धाव्यांची अजूनही गरज आहे. पहिल्या डावामध्ये देखील अशाच प्रकारचं काहीच समीकरण होतं. सुरुवात थोडीशी संथ आणि सावध मैदानामध्ये झाली, परंतु तदनंतर जर आपण पाहिलं तर शेवटच्या काही चेंडूवरती अधिकच्या धावा मैदानामध्ये आल्या. एक चांगल्या प्रकारची टोटल उभी राहिली. शेवटचे 18 चेंडू जिंकण्यासाठी बनवायच्या त्या 40 धावा. गोलंदाजीच्या मार्कवरती नवीन गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये सज्ज होताना पाहायला मिळत आहेत. अथर्व मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा गोलंदाजीच्या मार्कवरती आलाय. पहिल्या ओव्हर मध्ये 9 धावा खर्च केल्या, दरम्यान हा चेंडू वाईड. अथर्व वरती संघाचा मोठा विश्वास जो जरूर आहे. मैदानाच्या आतमध्ये संतोष स्ट्रायकरेंडला हो यावेळेस देखील मैदानाच्या आतमध्ये फटका जोरदार. बॅट जोरदार पद्धतीने फिरवली जाते, परंतु तितकासा प्रॉपर चेंडू मिडल झाला नाही. मैदानामध्ये एकेरी धाव येते. समीकरण मात्र चेंज होते. आकडे पूर्णपणे बदलतायत. आकडे बदलणारा खेळ, आकडे बदलायला लावणारा खेळ. त्यावेळेस निलेश मोहिते यांच्या बॅटमधून चेंडू मात्र स्क्वेअर लेग मध्ये खेळून काढलाय. फिल्डर चेंडूच्या मागे. सौरभ जोरदार पद्धतीने फेकी केली गेली. केवळ एक सिंगल पुन्हा एकदा या चेंडूवरती येते. रायझिंग स्टार पिरंगुट या संघाला देखील ठाऊक आहे, इथे एकेरी दुहेरी धावा जर आपण खर्च केल्या तर जास्तीच नुकसान आपलं होणार नाही. मैदानाच्या आतमध्ये प्रेशर हा मानदेवी क्रिकेटला मान संघातील खेळाडूंवरती, त्या टीमवरती खऱ्या अर्थानं शिफ्ट होताना पाहायला मिळेल. आणि खऱ्या अर्थानं दर्जेदार गोलंदाजी अथर्व पवळेची पाहायला मिळते. संतोषला कमबॅक करावं लागेल. संतोषला मोठ्या फटक्यांची गरज. इनसाइड आउट चेंडू खेळलाय. मैदानाच्या आतमध्ये कव्हर्सला चेंडू अडवला जातोय. पैकी येईल तोपर्यंत पुनश्च एकदा 2 धावा मैदानाच्या आतमध्ये मिळत आहेत. क्षेत्ररक्षणाचं जाळं जर आपण मैदानाच्या आतमध्ये पाहिलं, दोन साईडला जे अधिकचे 3 क्षेत्ररक्षक आपल्याला सीमारेषे लगत पाहायला मिळतील. ऑफ साईडला लॉंग ऑफला श्रवण पवळे आहेत. डीप एक्स्ट्रा कव्हर मध्ये देखील आहेत. निश्चितच अशा प्रकारचं जाळं. डबल कव्हरची धावा आहेत त्या 18. 15 चेंडू आणि 35 धावेची गरज. यावेळेस चेंडू हवेत. फटका फसलाय. स्वतः अथर्व कॉट हँड बॉल करतोय. फलंदाज संतोष शेळकेला परतावं लागेल माघारी. बॅक टू द डग आउट. दोन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये बाद झालेत. धावफलकावरती धावा आहेत त्या 18. शेवटचे 14 चेंडू आणि जिंकण्यासाठी बनवायच्या त्या 35 धावा. नवीन फलंदाज वीरू अण्णा मैदानामध्ये आलेत. पहिला बॉल मैदानाच्या आतमध्ये खेळून काढलाय. फायनिश डीप एक्स्ट्रा कव्हरला निखिल
चेंडूची फेक करतायत तोपर्यंत 2 धावा. अपुलकावरती 2 गडी बाद 20 धावा. 13 चेंडू आणि 33 धाव्यांची गरज. निर्णायक चेंडू मैदानाच्या आतमध्ये या सामन्याचा असेल. अथर्व जर्सी क्रमांक 93. हो निर्णायक चेंडू वीरू अण्णा मोहिते. मागच्या मॅच मध्ये देखील निर्णायक चेंडूवरती त्यांच्या बॅट मधून षटकार आला होता. परत एकदा इथे मोठा फटका. भारत का बच्चा बच्चा जय जय श्री राम बोलेगा देश भारत का. अखेरचे 12 चेंडू जिंकण्यासाठी बनवायच्या त्या 27 धावा. 12 चेंडू 27 धाव्यांची गरज मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. जय पराजयच्या अंजुळ्यावरती सामना येऊन पोहोचलाय. निलेश मोहिते आणि दुसऱ्या बाजूनं वीरांना मोहिते ही जोडी मैदानाच्या आतमध्ये कामगिरी करते. बारा चेंडू 27 धाव्यांची गरज. मंगेश मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळत आहेत. गोलंदाजीच्या मार्क वरती 12 चेंडू 27. हे समीकरण पहिल्याच बॉल वरती मंगेश बलकवड्यावरती केले आक्रमण. चेंडू थेट ब्लॅक स्क्रीनला सलामी देत निलेश अण्णा मोहिते यांच्या बॅट मधून एक घणाघातरी टोलेजंग षटकार. षटक क्रमांक 3च्या शेवटच्या बॉलवरती आलेला षटकार. षटक क्रमांक 4च्या पहिल्या बॉलवरती आलेला षटकार. हे लागोपाठचे 2 षटकार मान संघासाठी अत्यंत महत्वाचे आहेत. यावेळेस रिव्हर्स अटेम्प्ट मैदानामध्ये पंच कळवतात व्हाईट बॉल. एक अतिरिक्त धाव पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये मिळेल. 2 गडी बाद धावफलकावरती धाव आहेत त्या 33. 11 चेंडू आणि 20 धावा. हे समीकरण मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. यानंतरचा होणारा सामना यजमान गुरुदत्त क्रिकेट क्लब नेरे विरुद्ध बावधन स्पोर्ट क्लब. बावधन संघाने टॉस जिंकून फिल्डिंगचा निर्णय घेतलाय. 4 षटकांची लढत असणार आहे याचे देखील नोंद घ्या. चला फिल्डिंग टीम वारंवार आपल्या सूचना केल्या जात आहेत. वेळ वाचवा. आयोजकांकडून सूचना येत आहेत. दोन्ही टीम्स सहकार्य करा. समीकरणाकडे घेऊन जाईल. 11 चेंडू 20 धाव्यांची गरज. तिसरे पंच कळवत आहेत व्हाईट बॉल. व्हाईट बॉल जर दुसऱ्या पंचांनी डिसिजन कळवलाय. उत्तमजी चंदन यांचं आगमन होते. मनापासून स्वागत आहे. दहा चेंडू 20 धाव्यांची गरज.
यावेळेस पुन्हा एकदा निलेश मोहिते यांच्या बॅटमधून बिग हिट, परंतु यावेळेस मात्र क्षेत्ररक्षक तैनात. पुन्हा एकदा निराशाजनक इथे मात्र आपण पाहतो निलेश मोहिते परत आहेत तंबूच्या आश्रयाला. टिपला गेला लाजबाब झेल, फलंदाज बाद. नऊ चेंडू मैदानाच्या आतमध्ये जिंकण्यासाठी अजून ती 20 धावांची गरज. 9 चेंडू आणि 20 धावा. नवीन फलंदाज कॅप्टन प्रसन्न उझरकर मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळत आहेत. अगदीच आपण जर पाहिलं तर समीकरण 9 चेंडू 20 आहे. मागच्या मॅच मध्ये देखील अशा प्रकारचं समीकरण होतं ज्यावेळेस प्रसन्न मैदानावरती आले. 9 चेंडू 20. 3 चेंडू अतिशय महत्वाचे. पहिलाच बॉल, यावेळेस चेंडू हवेत. क्षेत्ररक्षक दूरवरती राहिले. चेंडू मैदानामध्ये जाऊन पोहोचेल सीमारेषा पार. चकमा देत फिल्डरला, झालाय फरार. सीमा पार, चौकार. मागच्या मॅच आणि या मॅच मध्ये बरेचसे साम्य आपल्याला पाहायला मिळेल. प्रसन्न ओझरकर ज्यावेळेस मैदानावरती येतात, समीकरण देखील मागच्या मॅच मध्ये 9 चेंडू आणि जवळपास 20 च्या आसपास होतं. त्यावेळेस देखील मैदानाच्या आतमध्ये अगदीच नशिबाने चेंडूनं वळण घेतल्यानंतर चौकार आला. इथे देखील मैदानाच्या आतमध्ये चेंडूनं दिशा बदलली, फिल्डर बीट झाला, चौकार आला. तदनंतर धावा यायला सुरुवात प्रसन्न यांच्या बॅट मधून झाली आणि मैदानाच्या आतमध्ये विजयाच्या उंबरठ्यावरती संघ गेला. पाहूया 8 चेंडू 16. हेलिकॉप्टर यावेळेस उडवलाय. पाहूया मैदानाच्या आतमध्ये डिप्ट विकेट मध्ये स्पर्शत गोळे. चांगलं कलेक्शन, चांगली फेकी. मैदानामध्ये एक सिंगल धाव. शेवटचे 7 चेंडू 15 धावांची गरज. 5 चेंडू वरती 12 धावा मंगेश बलकवडे खर्च करतायत. निर्णायक चेंडू या सामन्याचा निश्चितच मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे. यावेळेस वाईट चेंडू मैदानाच्या आतमध्ये येतोय. 7 चेंडू आणि 14 धावा हे समीकरण मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळणार आहे. हो हो हो, यावेळेस फुल टॉस बॉल मिस झालेत विरुवांना आणि मैदानामध्ये बॅटिंग टीमनं घेतला रिव्ह्यू. तिसऱ्या पंचांची मदत घेतली जाईल. मैदानाच्या आतमध्ये सागरचा रिव्ह्यू कशासाठी आहे? वाईट साठी. ओके. संतोष धामणे यांचं आगमन होते, मनापासून स्वागत आहे. धन्यवाद. थर्ड अंपायर कळत आहेत. इट्स फेअर डिलिव्हरी. मैदानाच्या आतमध्ये शेवटचे 6 चेंडू बनवायचे असतील त्या मानदेवी क्रिकेट क्लब महासंघाला 14 धावा आणि अंतिम षटकामध्ये मैदानाच्या आतमध्ये डेथ ओव्हर मध्ये सातत्यानं गोलंदाजी करणारा सौरभ मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजीच्या मार्कवरती येतोय. सहा चेंडू आणि 14 धावा. क्षेत्ररक्षण मध्ये परिवर्तन.
मैदानाच्या आतमध्ये त्यांच्या पाठीमागून मंगेश बलकवडे करतायत. प्रसन्न मुझरकर यांच्यासाठी जाळं मैदानाच्या आतमध्ये पसरवलं जातंय. अखेरचे 6 चेंडू आणि 14 धावा. चला वेळ वाचवा, विनंती असेल स्पीडअप करा. चला वेळ वाचवा, विनंती असेल. मैदानाच्या आतमध्ये अखेरचे 6 चेंडू 14. पहिलाच बॉल, रिव्हर्स अटेम्प्ट, रिव्हर्स स्विच हिट आणि पहिल्याच बॉल वरती चेंडू डीप बॅकवर्ड पॉइंटला पोहोचेल. सीमारेषेच्या बाहेर चौकार. मर्द మెచ్చు అన్న కొడి అమ్మదిని నల్ల అది మామదుర అన్న కొడి అమ్మదిని నరజి మర్ద మెచ్చు అన్న కొడి అమ్మదిని నల్ల అది रिव्हर्सचा फटका खऱ्या अर्थानं ही ताकद प्रसन्न ओझरकर यांची आहे. ज्यावेळेस फटका खेळला गेला त्याच वेळी मंगेशने आपल्या डोक्यावरती हात ठेवला. मी त्या रिव्हर्सच्या फटक्यासाठी फिल्डर का तैनात केलं नाही हा प्रश्न खऱ्या अर्थानं मनामध्येच मंगेशला स्वतःला विचारला असेल. आता मात्र फिल्डर तैनात आहे बॅकवर्ड पॉइंटला, परंतु चेंडू खेळला जाईल तर डीप मिड विकेट थेट बैलगाडा घाटामध्ये आउट ऑफ द पार्क. पहिल्या 2 बॉलवरती वसूल केल्यात तब्बल 10 धावा. नाव आहे प्रसन्न ओझरकर. डीजे 3 गडी बाद 49 धावा. शेवटचे 4 चेंडू 4 धाव्यांची गरज. परत एकदा यावेळेस रिव्हर्स विकेटचा अटेम्प्ट, रनआउटचा चान्स, डायरेक्ट हिट केले गेले आणि मैदानामध्ये 1 धाव या चेंडूवरती येते. निश्चितच मैदानामध्ये कुठल्याही प्रकारची घाई करण्याची गरज नव्हती. जरी या चेंडूवरती धाव घेतली तरी प्रसन्न यांच्याकडे स्ट्राईक राहिली असती. 3 चेंडू 4 हे समीकरण मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळालं असतं. समीकरण जरूर ते असेल, परंतु इथे बॅटर चेंज होईल. वीरू अण्णा होत आहेत बाद. नवीन फलंदाज जयेश पवार मैदानाच्या आतमध्ये होतोय दाखल. शेवटचे 3 चेंडू 4 धाव्यांची गरज. तीन चेंडू आणि 4 धाव्यांची गरज. काय सामना मैदानाच्या आतमध्ये रंगलाय. मानदेव क्रिकेट क्लब महासंघाचा प्रत्येक सामना हा शेवटच्या बॉल पर्यंत जातोय. 3 चेंडू 4. मैदानाच्या आतमध्ये डेड बॉलचा इशारा जरूर पंच कळवत आहेत. स्पर्धेच्या निमित्तानं सन्माननीय अनिल काका जाधव यांचं आगमन होते. मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत आहे. 3 चेंडू 4 हे समीकरण मैदानाच्या आतमध्ये निश्चितच अटीतटीची लढत आहे. जो सीता वही सिकंदर. पाहूया कुठला संघ विजेता होईल. सौरभ विरुद्ध जयेश ही लढत आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. चला वेळ वाचवा. फिल्डिंग टीम वारंवार सूचना केल्या जातात आयोजक कमिटीकडून. वेळ वाचवा. 3 चेंडू 4 बनवायच्यात. जयेशच्या बॅटमधून क्रॉस बॅटेड फटका ऑन साइडला स्पर्शत गोळे. बॅकवर्ड स्क्वेअर लेग मध्ये चेंडूला कव्हर करेल. 2 धावा आल्यात. तिसऱ्या धावेसाठी घट्ट सोडलं गेलंय आणि मैदानामध्ये स्ट्राईक रोटेट होते. 2 धावा मिळत आहेत. फलंदाज जयेश बाद होतोय. आकडे पुन्हा एकदा बदलताना पाहायला मिळतील.
नवीन फलंदाज, न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये. प्रतीक मैदानामध्ये दाखल होत आहे. स्पर्धेच्या निमित्तानं अनिल काका जाधव यांचं शुभागमन होतं. मनापासून स्वागत आहे. समय मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा शेवटचे 2 चेंडू 2 धाव्यांची गरज. जबरदस्त मॅच मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. 2 चेंडू 2 धावा. हाताने चेंडू टॅप केलाय. रनआउटचा चान्स इथे. मैदानामध्ये काय होतंय पाहायचंय. धावाची संधी जरूर होती. प्रयत्न चांगला. मैदानामध्ये दुसऱ्या धावेसाठी फलंदाज. रनआउटच्या स्वरूपात बाद. सन्मान्य सुनीलजी जाधव यांचं शुभागमन होते. मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत आहे. जवळ मैदानामध्ये अखेरचा एक चेंडू जो मैदानाच्या आतमध्ये शिल्लक आणि पुन्हा एकदा मानदेवी क्रिकेट क्लब मान संघाला एका धावेची गरज. काय सामना मैदानाच्या आतमध्ये रंगलाय. एक चेंडू 1 धाव. सामना मैदानामध्ये रंगतोय. सामना जर टाय झाला तर दोन्ही संघास 1-1 गुण देण्यात येणार आहे. निश्चितच 1 चेंडू 1 मैदानामध्ये स्कोर लेवल झालेला आहे. 1 चेंडू 1 धावेची गरज. प्रसन्न. एक चेंडू 1. हो 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 मैदानाच्या आतमध्ये चेंडू हवे. जेल टिपला गेलाय. हलक्या हाताने चेंडू टॅप करण्याचा प्रयत्न होता. डाव्या एसटीच्या बाहेर खर तर हा बॉल होता. मैदानामध्ये जरी चेंडू सोडून दिला असं तर निश्चितच वाईड चेंडू आपल्याला पाहायला मिळाला असता का हे देखील निश्चितच मैदानामध्ये बरीचशी बातचीत होईल. परंतु इथे आपण पाहतोय शेवटच्या बॉल वरती विकेट येतोय आणि मैदानाच्या आतमध्ये सामना टाय होताना पाहायला मिळालाय. दोन्ही संघांचं हार्दिक हार्दिक अभिनंदन. कालच्या दिवसामध्ये लवळी विरुद्ध वाकड तो देखील सामना टाय होताना आपण पाहिलं. यावेळेस देखील मैदानामध्ये सामना टाय होताना आपण पाहिलाय. निखिल सुंदर झेल मैदानामध्ये टिपताना पाहायला मिळाले. कौतुक करावं लागेल प्रसन्न उसरकर यांचं देखील मैदानाच्या आतमध्ये निर्णायक क्षणी त्यांच्या बॅटमधून पहिल्या 2 बॉलवरती अधिकच्या धावा खरं तर आल्यानंतर मैदानामध्ये सामना या ठिकाणी आपण पाहतोय जरूर टाय होताना पाहायला मिळालाय. दोन्ही संघांचं हार्दिक हार्दिक अभिनंदन. धन्यवाद.